पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026चा जो काही निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम होता तो पूर्णपणे झालेला आहे। मतदान झालं, मतमोजणी झाली, विजयी उमेदवार ठरले आणि काही निसटत्या पराभवाने काही पराजित उमेदवार देखील आहेत। त्यांच्या देखील भावना आपण जाणून घेणार आहोत आणि विजयी ठरलेले जे उमेदवार आहेत सभागृहामध्ये ज्या त्या प्रभागाचे जे नेतृत्व करणारे नगरसेवक आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। प्रभाग क्रमांक 23 आणि 24 हा थेरगाव मध्ये येतो। प्रभाग क्रमांक 23 आणि 24च्या लोकप्रतिनिधींच्या भावना आपण जाणून घेतोय सांगावाच्या माध्यमातून। प्रभाग क्रमांक 24 मधून सौ शालिनीताई कांतीलाल गुजर ह्या अपक्ष लढलेल्या होत्या, विजयी ठरलेल्या आहेत। भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि संपूर्ण या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांनी चांगला विजय हासिल केलेला आहे। थेरगाव मध्ये प्रथमच गुजर फॅमिलीचं कुणीतरी एक नगरसेवक झालेला आहे। ती संधी शालिनीताई गुजर यांना मिळालेली आहे। शालिनीताईंच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणारच आहोत। कालपासून आतापर्यंतची परिस्थिती अशी आहे की शालिनीताईंना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर सामान्य लोक त्या ठिकाणी येत आहेत। आताच आपण पाहिलं की या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रातले, सामाजिक क्षेत्रातले आणि सामान्य लोक देखील त्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी येत आहेत। त्याचबरोबर शालिनीताई गुजर यांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी, कुटुंबातील काही सदस्यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। त्याचबरोबर काही शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत। त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेणार आहोत। नवनिर्वाचित नगरसेविका शालिनीताई गुजर यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात। गेली 40 वर्ष आम्ही या थेरगाव परिसरासाठी म्हणजे सामाजिक कार्य केलं आणि या 40 वर्षाच्या काळामध्ये जनता आमच्या पाठीशी होतीच। पण या निवडणुकीमध्ये त्यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला आम्ही नक्कीच म्हणजे त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि या प्रभागाचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे मी प्राधान्याने लक्ष देईन। जनतेने तुम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे, त्यांचा कौल तुमच्या बाजूने लागलेला आहे आणि सभागृहामध्ये आता थेरगावचं तुम्ही 24 प्रभागाचं प्रतिनिधित्व करताय। जनतेला काय सांगाल? जनतेला मी एवढंच सांगेल की तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला त्या संधीचं मी नक्की सोनं करणार आणि कुठलेही प्रभागासाठी काम असेल तर ते उदाहरणार्थ आपलं महिला सक्षमीकरण, आपले ड्रेनेज, पाणी, लाईट, CCTV कॅमेरे, इतर काही छोटी मोठी जी कामं आहेत त्या प्रत्येक कामामध्ये मी महिलांच्या सुखदुःखात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार। या तर नगरसेवकाच्या मूलभूत काम आहे तुम्ही करणार, कारण हे तुम्ही नगरसेवक नसताना सुद्धा गुजर फॅमिली समाज कार्य पहिल्यापासून थेरगाव जाणून आहे। हो, पण एवढ्या वर्षाच्या संघर्षानंतर आता तुम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे। गुजर फॅमिली पहिलं नगरसेवक हो हा थेरगाव मधला इतिहास आहे, तर हा इतिहास सार्थ तर होणार आहे। तुमचे कार्यकर्ते असतील, सहकारी असतील, कुटुंबांचं सहकार्य, त्यांना काय सांगाल तुम्ही? त्यांच्या भावना त्याबद्दल? आमचं कुटुंब ही याच्या अगोदर समाजासाठी काम करतच होतं आणि आम्ही अधिक जोमाने समाजासाठी काम करू। आमचं विजन की हे प्रभाग 24 स्वच्छ सुंदर कसा होईल याकडे लक्ष राहणार। प्रभाग क्रमांक 24 मधील सर्व मतदारांचं खरं वास्तविक प्रथमतः आभार व्यक्त करतो। गेली 40-45 वर्ष तुकाराम भाऊ गुजर या थेरगाव आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये कार्यरत आहेत। अनेक निवडणुकीला सामोरं गेलेलो असताना थोड्या अधिक मताने आमचा पराभव झाला, परंतु ह्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी, आमच्या प्रेरणा परिवारातील सर्व सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी, नातेवाईकांनी, सर्वांनीच खरं आमच्या कुटुंबावरती, तुकाराम भाऊवरती विश्वास दाखवला आणि अनेक दिवसानंतर ज्या निवडणुकीला मग सामोरं गेलो त्याला त्यांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या संधीचा आम्ही सोनं करू आणि सर्वांगीण विकास करण्यावरती आमचा जास्तीचा भर राहील। निवडणूक झालेली आहे आणि मला असं वाटतं की निवडणूक झाली म्हणजे आजच्या दिवशीची निवडणूक प्रक्रिया संपली, इथून पुढचं आमचं समाजकार्याकडे आणि लोकांच्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकडे आमचं अधिकचं लक्ष राहील। आता काय वाटतंय, आता अपक्ष म्हणून ताई लढल्या पण भाजप पुरस्कृत होत्या, जर चिन्ह असतं, जर फरक पडला असता, जास्त अधिक मतांनी निवडून आले असते, काय वाटतंय याबद्दल? नक्कीच भाजपने पुरस्कृत म्हणून आम्हाला केलं आणि काही कारणामुळं आमच्या 3 उमेदवारांना त्या ठिकाणी चिन्ह मिळालेलं नाही। ती खंत नक्कीच आहे। कदाचित जर 4 उमेदवारांना एकच चिन्ह असतं तर नक्कीच आमचे जे 3 सहकार्यांना पराभवाला सामोरं जावं लागले तो आजचा दिवस आम्हाला अधिक आनंददायी राहिला असता। एकाच चिन्हावरती जर निवडणूक लढली असती तर आजचं चित्र काहीतरी वेगळं असतं
आणि चारही उमेदवार आमचे चांगल्या मताने निवडून आले असते. आता आपण अपक्ष म्हणून आलेलो आहोत. आता भाजप पुरस्कृत जरी असेल तरी आता पुढे आपण भाजपमध्ये संलग्न होणार की इतर कोणत्या पक्षात जाण्याचे काही चिन्ह आहेत? आमदार शंकर शेठ जगताप यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि आम्हाला एबी फॉर्मही दिलेला होता. काही कारणाने आम्हाला एबी फॉर्मच्या संदर्भामध्ये तांत्रिक अडचणीमुळं भाजप या कमळ चिन्हावरती निवडणूक लढता आलेली नाही, परंतु आम्ही भाजप म्हणूनच या निवडणुकीला सामोरं गेलो आणि भाजप बरोबरच पुढील काळामध्ये सुद्धा राहणार आहे आणि आमदार शंकर शेठ बरोबर काम करणार आहे. दादा, जरी पक्षचिन्ह नव्हतं तरी व्यक्ती म्हणून आणि तुमच्या कुटुंबाचं थेरगावमध्ये समाजकार्य म्हणून लोकांनी तुम्हाला पूर्णपणे कौल दिलेला आहे. शिक्षक वृंद आज या ठिकाणी आले, आनंद व्यक्त करतात, नागरिक येत आहेत आणि शुभेच्छा देतात, पेढे भरवतात. शिक्षक स्टाफ शैक्षणिक कार्य मोठं आहे, आर्थिक क्षेत्रामध्ये कार्य मोठं आहे आणि सामाजिक सुद्धा आहे. हे जे सगळं जो गोतावळा आहे यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांना काय नक्कीच हे प्रेरणा परिवाराच्या माध्यमातून अनेक संस्था अनेक दिवस या पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. प्रेरणा परिवारातील सर्व सदस्य आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत. त्याचप्रमाणे आता प्रभाग 24चे सर्व मतदार हे सुद्धा आमचं एक कुटुंबच आहे. प्रेरणा परिवार एक कुटुंब आणि मतदार एक कुटुंब अशा प्रकारचंच भविष्यकाळात आमचं काम राहील. प्रेरणा परिवार अनेक संस्थेच्या माध्यमातून काम करतोय. भविष्यकाळात राजकारणाच्या माध्यमातून सुद्धा या संस्था आणि समाजकारण याची जोड कशी घालता येईल आणि अधिक कसं काम चांगलं करता येईल, सर्व घटकांना कसा न्याय देता येईल याच्याकरताच आमचं कुटुंब प्राधान्याने लक्ष देईल. नमस्कार. सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो. मी ॲडव्होकेट आकाश कांतीलाल गुजर, आदरणीय तुकाराम भाऊ गुजर यांचा नातू आणि नुकत्याच जे आता नगरसेवकापदी निवड झाले अशा शालिनीताई कांतीलाल गुजर यांचा सुपुत्र म्हणून येणाऱ्या आगामी काळात जे जनतेने आम्हाला कौल दिलाय किंवा जे कुटुंबाला जे इतक्या मोठ्या मताधिक्याने पाठिंबा दिलाय आणि आशीर्वाद दिलाय त्याचा नक्कीच आम्ही जास्तीत जास्त लोकसेवेप्रती काम करून जे जनतेने आम्हाला न्याय दिलाय तेच आम्ही सेवेतनं आम्ही त्यांना न्याय द्यायचा 100% प्रयत्न करतो. आकाश भाऊ, पक्षचिन्ह नसताना सुद्धा खरं पक्षचिन्ह काय टेक्निकल कारणामुळे गेलं तरी सुद्धा अपक्ष उमेदवारांना भरघोस मतं मिळून जनतेने कौल दिलाय. काय याच्यावर काय आपल्याला? नक्कीच सुरुवातीला आम्ही जो 1 महिना प्रचार केला होता तो कमळ या चिन्हाबरोबर सर्व उमेदवारांनी नक्कीच पूर्ण प्रभाग पिंजून काढला होता. त्यानंतर काही तांत्रिक अडचणामुळे नक्कीच आमचा एबी फॉर्म जरी बाद झाला असेल तर तिथून पुढच्या 7 दिवसात नक्कीच आम्हाला अपक्ष म्हणून किंवा ते आमचं चिन्ह जे कपाट आम्हाला मिळालं ते पोहोचवण्यात नक्कीच आम्हाला खूप प्रयत्न करावे लागले आणि निश्चितच सर्व आमचं प्रेरणा परिवार असेल, आमचे सर्व नातेवाईक, कार्यकर्ते आणि हितचिंतक असतील त्यांनी सर्वांनी आपली मेहनत पणाला लावून आपलं चिन्ह सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि नक्कीच जनतेने देखील ते सर्व केलेली मेहनत किंवा सर्वांनी घेतलेले कष्ट हे लक्षात घेऊन सर्वांनी मोठ्या मताधिक्याने आमच्या पाठीशी उभे राहिले आणि न्याय दिला. युवा पिढी म्हणून एक युवा नेतृत्व म्हणून गेल्या अनेक वर्षाच्या राजकीय संघर्षानंतर गुजर फॅमिलीमध्ये पहिल्यांदा नगरसेवक पद आले हा इतिहास आता. एक चांगली संधी आहे थेरगावमध्ये काम करून दाखवण्याची. इतिहास कधी घडलं नाही असे काही नाविन्य उपक्रम वगैरे असं काय आहे का डोक्यात? काय असं आपल्याला करायचं प्रभागात विजन? हो, निश्चितच. एकंदरीत तुम्ही जर पाहिलं तर तुकाराम भाऊंनी 1997 पासून पहिली निवडणूक लढवली होती. त्याच्यानंतर 7 असेल, 2009ची असेल आणि आमच्या आईंनी 2012 आणि नंतर 17. एकंदरीत 5 निवडणुका लढल्यानंतर आजचं हे यश आमच्यासाठी खूप मोठं यश आहे आणि नक्कीच आगामी काळात मी स्वतः एक तरुण म्हणून माझं नक्कीच प्राधान्य राहील की आपल्या प्रभागातील तरुण असतील, महिला असतील किंवा एकंदरीत सर्व माझा मित्रपरिवार आणि मोठ्या मताधिक्य तरुण मतदार खूप आहे आपल्या प्रभागामध्ये. निश्चितच आगामी काळात नवनवीन योजना असतील, तरुणांमधील जो नवीन जोश असतो ते सर्वांना एकत्रित सगळ्यांची सांगड घालून निश्चितच आम्ही तरुण म्हणून त्या प्रभागासाठी चांगलं काम करू या ठिकाणी विश्वास देतो. परिवाराचे एक सदस्य आहात याआधी आणि आपण एक महापालिकेमध्ये शिक्षण समितीचे उपसभापती म्हणून कामकाज केलेलं आहे. तर आपल्या या कार्याचा जो अनुभव आहे तो आता या गुजर फॅमिलीला कशा पद्धतीने करणार आहात? नाही, मुळात 1993ला मी या संस्थेत आलो तेव्हा मी क्लार्क होतो आणि आता मी प्राचार्य आहे. या कुटुंबाने मीच काय माझ्यासारख्या अनेक लोकांना मोठं केलं होतं आणि तेव्हापासून मी भाऊंचं काम पाहतो. भाऊंनी कामगार क्षेत्रात काम केलं, भाऊंनी सामाजिक क्षेत्रात काम केलं, आपण पाहतो सहकार क्षेत्रात काम केलं, शिक्षण क्षेत्रात एवढं मोठं काम केलं. म्हणजे एवढं मोठं काम केल्यानंतर ह्या माणसांना जर राजकारणात जोड मिळाली तर या सगळ्या संस्थांना म्हणा, या परिसराला म्हणा, एक चांगली ताकद आणि चांगलं विजन देण्याचं काम त्यांच्याकडून घडू शकतं.
पण कांतीलालचा गुजर असेल की ज्यांनी बँकेच्या माध्यमातून शाळेच्या माध्यमातून खूप चांगली डेव्हलपमेंट केली आणि या परिसरात अनेक युवकांना किंवा अनेक व्यावसायिकांना रोजगाराचं व्यवसायाचं मार्गदर्शन केलं. मग अशा माणसांना जर राजकारणात संधी मिळाली तर मला वाटतं की नक्कीच त्याचा सगळ्यांना फायदा होईल. आणि आम्ही सगळे जे या प्रेरणा परिवारामध्ये काम करतो आम्हाला प्रचंड आनंद आहे या गोष्टीचा. का आनंद आहे तर ज्या लोकांच्यामुळं इतक्या म्हणजे शेकडो लोकांना हजारो मुलांना किंवा हजारो उद्योगधंदे करणाऱ्या उद्योजकांना जर मदत झाली असेल किंवा आता कितीतरी मला वाटतं 25,000 विद्यार्थी या शाळेतून बाहेर पडलेत जे देश विदेशामध्ये मोठमोठ्या पदावर काम करतात. त्यांना कुठेतरी वाटतं की माझी प्रेरणा आहे. ही जी प्रेरणा शिक्षण संस्था किंवा प्रेरणा परिवार दादांनी भाऊंनी उभा केला तर त्या लोकांना राजकारणाची संधी मिळाली ही साधी गोष्ट नाही. आणि तुम्ही सगळेजण या परिसरात बघतात प्रचंड आनंद आहे आम्हाला. कारण आमचं सुरुवातीची रोजीरोटी जिथून सुरू झाली त्या रोजीरोटीमुळे आमची मुलं सुद्धा मोठी झाली ना, शिकली वाढली. आम्ही ज्या मुलांना शिकवतो ती मुलं मोठी झाली. मग याचा आम्हाला प्रचंड आनंदच आहे ना की एका इतक्या चांगल्या कुटुंबातल्या माणसाला शालिनीताईंना नगरसेवक पदाची संधी मिळाली. महापालिकेमध्ये गेल्यानंतर निश्चित नंतर मी शिक्षण मंडळात काम करत होतो. मला काही गोष्टींचा अनुभव आहे. यांच्या पाठीशी प्रचंड अनुभव आहे ना. काम करण्याची त्यांची पद्धत जी आहे ती एकदम सुंदर आहे आणि त्याला आता राजकारणात जोड मिळाली. त्यामुळे मला वाटतं आम्हाला सगळ्या शिक्षकांना आमच्या प्रेरणा परिवाराच्या सगळ्या सदस्यांना प्रचंड आनंद प्रचंड. खेरगाव परिसरामधलं गुजर फॅमिलीचं शैक्षणिक असं सामाजिक कार्य आहे किंवा तुम्ही शिक्षक वृंद म्हणून केवळ कामापुरतं नव्हे किंवा ऑफिशियल नाही तर एक कौटुंबिक संबंध तुमचे जोडले गेलेले आहेत. गुजर फॅमिलीला खरं म्हणजे मागच संधी मिळायला पाहिजे होती. याबद्दल काय म्हणा, उशिरा का होईना पण संधी आता मिळाली पण हे आधीच मिळायला पाहिजे. पण संधी जरी नाही मिळाली त्यांनी प्रयत्न भरपूर केले. संधी नाही मिळाली पण काम नाही सोडलं. समाजसेवा सोडलीच नाही. समाजसेवा कायम चालू ठेवली. म्हणजे हे कसं असतं की बघा की उद्या जनतेने थोड्याफार मतांनी मागे आपण राहिलो तर जनतेला त्यावेळेस समजा काय असेल थोड्या त्यांनी प्रचंड साथ दिलीच पण थोड्याफार फरकाने आपण मागे राहिलो. पण म्हणून हे कुटुंब मागे नाही राहिलं. हे कुटुंब मागे राहिलं नाही. या कुटुंबाने कायम काम केलं आणि सदस्य म्हणून म्हणजे मगाशी जसं तुम्ही म्हटलं की या परिवारात आम्ही जसे जोडलं गेलो आमच्या कुठल्याही सुखदुःखाची गोष्ट असू द्या ते शिक्षक असो बँकेतला कर्मचारी असो उपसंस्थेतला असो किंवा यांना जोडलेला कुठलाही माणूस असो त्याला कुठली पण अडचण येऊ द्या रात्री अपरात्री ही माणसं उभी राहिलेलीच. मग या माणसांबद्दल आम्हा सगळ्यांना अभिमान तर आहेच. मुळे महापालिकेत खूप चांगलं काम हे करतील अशा अपेक्षा.